माका मागे समजना आणि मग बापाशी सांगल्या बरोबर लगीन करताना सांगल्या मग आणि माका मागे लागले घामाचे तुमाडी बाई मग काय करू तर माका मागे समजना माझी पावला लागली कापाक मगे आधी बाई आता काय काही करू उठला मी होते नाही उठले तर बापूस माका मारतो ना मगे उन्हात मी बापाशी का नाही कसा उठला घेतलो माणूस मगे भय करू लागलो माका आम्ही बाई एकदा होय उठल्याने माका सांगला पर्वत बघू घेतले ना सांगल्यान मगे बघू घेतलं ना सांगल्यान आणि आमच्या जवळ जुना घर मगे सगळं झोझोळी ताव आहे ना पाहुणा काय काय तरी नाही गे दारा आणि बाहेर मगे तुला सगळं शान काढलं फळ्यात शान काढले पेंटला काढलं नाही झपा तरी निदान शान काढलं आणि बापाशी मगे माका रातभर माका लखनी नाही मगे माका लखनी लागता कसली माझ्या मनात एकच विचारू मगे आता माका नवरं कसलं घालता जाणं पण उठला आता बापाशीकडे आमची कोणी येस मगे आणि आता तरी उठला आमचा बरा गाव आहे ना माका रातभर मगे लखनी ना उठला गो बरो गाव आहे माका उठला बाणवर पाडू कसू नाही गे बाई मी बरा मगे दिसा आम्ही रातभर लखनी ना सकाळ झाली तशी उठले सगळं केर वालो केले आणि आता शेजारी सांगा केले पाहुणं येतो होणार बघले खिडकीसून तो 10-12 जण चलित आणि त्याच्यात तो माका नवरं किती तो कळो ना मग आता 10-12 जणांना ओळख करे बसो आणि माका नवरं किती तो कळो ना खिडकीसून वाकन बघले तर 4 जणांच्या पाठकडे बोरो पाठकडे धोतार बितर ढवळा नेसतो असतो म्हणजे चिबूड कसो आणि मिशिये फुलेल्या धोतार ढवळा नेसतो आणि येता मग चलो बघले तर होत नवरा असतो ना घरात गेले आणि मी बाराची सवय ना आता घरात बघले काय ना मग तोंड बघ तेव्हा जुन्या लोकांकडे काय होतं गे वहिनी कायच ना आणि मग बाया उठला ऐकलंय का भवरीत गेले तर बघले कोणात पिशी होते तर नाचण्याचा पीठ होता घेतल्याने थापलंय कोणा थापल्याने हडसून वयसार मारले आणि उठला नवरो बरो बांगवर पाडू कसो उठला आणखी पीठ थापले आणि हिरो आणि बाकड्यावर बसलो मगे बाकड्यावर बसलो आणि माझं नाव बी विचारलं आणि नाव सांगले पुन्हा बोलो हकाल माका पास आहो ना सांगला आणि मी तुला सांगले माका नवरो बरो दिसलो मगे नाही किनी तर गाणच्या कसा आणि मगे बाई आता नवऱ्यान पास बी केले आणि तो आम्ही मग होतात नवऱ्याचा तो गोड करू आहे ना काहीतरी गोड बी देऊ नको आणि मग त्याकडे बापूस मग कामच आहे ना तो कोणच्या लग्नात गेलो मग खडखड वगैरे लाडू बिडू दे तो एका पराचे मांडले आणि घेऊन गेले सगळ्यांना लाडू दिले नवऱ्यात देऊ ना हात बी धरून मुरडले आणि तो म्हणून माका मागे भय केलो बापूस माझ्या भक्ताने सांगतात लाडू दे नको मी आपले कसाच देऊचे नाही लाडू बापूस मग तेरकटी बापाची सांगा लाडू देते का ना नवऱ्यात योग गेले मागे लाडू असं पण माझा हात धरला तो पिळवटूकच मागे लागलो मी आता त्याला सांगा होतो माझा हात सोडून मी मागे हात झटकले आणि बाहेर मोरोकडे उठवतो लाडू खातो आम्ही हो लाडू खाऊ तयार नाही म्हणजे हातीत लाडू घातला फळ काढतो आम्ही सगळी जण होती हो लाडू फेका खाणार नाही बापाची नाही लाडू खाया मग नाव ना गेलो माझ्या तोंडात पान असं सांगल्या मध्ये तोंडात पानात होतं बापून आपलं ठुका नाही भासा उचलल्या आणि गेलो बांधवर पाडो कसं ठुका काढल्या जरा हुंबऱ्या कापडलो तो नाकान खालचे पडलो आणि आवाज दिलो म्हणजे डबायत बापूस माझं विचारता चालू बापू काय तू कसाळला मी सांगले बापाशी काय नाही पाटल्या तो रसा पुन्हा ढकलतो असतो आणि बघले तरी आरडात लागलो म्हणजे धावा करून परत जायचं धावतो आणि बघतो काढलो उंबऱ्या आडीला दिवाळ कसा नाकान पडलेला हा आता उठलो नाकान पडलो म्हणजे सगळे दात पडले असते पुन्हा परत जायचं धावतो नाही का परतून बघतो काय तोंडात आधी योग्य दात शिल्लक नाही होतो सगळा फॉबला झालेला मग आमचा कळालं लाडू फेका खाणार नाही तो मी बापाची सांगितलं असलं होतं बाप चिमुडीतला मोठा असतो ना झाला भूतूत बिये नको माका नको ह्याच्या तोंडा योग चिल्लर नाही का काय करतो रोज आहे का मानेर घालून भरवची तर माका होता बावडे ढकल नाही तरी आता लगीन धावते ना स्वर्ग मोडून घातले माका बापू सांगता चढ बाबू काय उन्हानं कोवळो असा तो मी बापाची सांगले बापाची त्या खुळा उद्यावर जून असा तो आणि स्वर्ग मोडून घातले मला तरी उद्धान मोडून घातले लोकांच्या मध्ये साक्षीकडे हा कोण तो सुट्ट्या माता आणि साक्षीकडे माता काय हुनात लागली लोक असा काय तर स्वर्गती मोडतो आवाजात काहीतरी असताना कोणाबरोबर नाचता असलं लोकांचा सांगावा दुसऱ्यांची गजाली करतळी आणि माझ्या म्हणजे गजाली करूक लागली आणि बापाशी म्हणून जाऊ दुसरं लगीन केला म्हणजे तो ह्याच्या गळ्यात पडले मी होतोच लोक म्हणजे माका माहिती ना म्हणजे लग्नात काय केलं मी सांग बघ्या वरात लागली आणि गेले हवऱ्यात आणि पिंकावून गेलो आणि माका रस्त्यावर वरात उभी केल्या मी
उभी केल्याने मी होते वास कसलोय आता नवऱ्या तिच्या तरी घातले घेतले आणि हातीत नारळ म्हणजे कपाळ मारित तो माका भय केलो म्हणजे मराने उठता कुणीतरी पायापुढे पुणे चिरडलो असतो त्याची घाण्याचा असतली आम्ही हिमरात म्हणजे हिमरात एका जागाला तसं दिवसासारखे माने परतूक लागलो म्हणजे आम्ही परतूक लागलो आणि एका घरात कसं ढकली घ्यायनी आम्ही उन्हात लागले सगळे नाव दे मरे उन्हात लागलो चवळेची शे म्हशीक चालली आणि अशाच बरोबर लगीन करून झक मारली असं म्हणजे सांगलं माका आणि माझ्या बरोबर ती लगीना ती उन्हा खाली ती सुद्धा वगैरे होता मी आपण सांगलं शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून ह्याच्या पुढे जर पिंड कम यशी तो गुटली देईल टाकू